काही चारवाकांना मळमळ झाला असेल, की देव हा संतांकडनं कर्ज कसा घेईल? देवता हा मोठा आहे. तुझी या सत्तेने वेदाशी एवढी ताकद आहे. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, ही त्याची ताकद आहे. देखवी ऐकवी एक नारायण, ही त्याची ताकद आहे. मग एवढी मोठी व्याप्ती त्याची असताना तो संतांकडचं ऋण कसं शक्य? चारवाक होते, असते चारवाक, नुसते खाप्याच्या कामी भडवे. राहतेत आपल्यात, आपल्या सोबत मोठे होते, आपल्या सारखे कपडे घालतेत, पण आपले वाभाडे खालतेत. या हरामखोरायला चारवाक म्हणते. आशांनी प्रश्न केला नाथांना. ते नाथ बाबा होते महाराज. बस 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 पण घ्या, तू बस रे, इकडून बस, इकडून 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 इकडे. शेवटच्या मंगलाष्टकाला आले की अडचण होत असते. सुरुवातीला आलं पाहिजे विठाला. ज्यांना प्रश्न केलाय स्वामी ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज होते. माझ्यासारख्या येडपड बाळ्याला प्रश्न केला असतात, मी म्हणलं असतो तुझ्या पाय पडतो, तुला जे समजायचं ते समज. कुठं नादी लागाव भंगीर यायच्या. एक जण म्हणला आपला हात कोणी धरीतच नाही. कशाला धरीन? तो भरका आहे ना, आणि भरक्याचा हात धरून आमचे हात भरकायचे का? तुझ्या धरीतच नाही, तू म्हणा आम्हाला भेल. ग्रामपंचायतचा रोड केला एका माणसानं, चांगला माणूस. आजचं मला वाटतं सरपंचच यजमानपद आहे ना, त्याचं इचकायलो असं समजू नका. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, ज्याच्या अंगाला शर्ट येईन त्यानं घाला. रोड केला आणि रोडच्या कडीला नाली होती. नालीतून प्रकाशराव डुक्कर उठलं. डुक्कर उठलं, डुक्कर रस्त्यानं सगळं घातलं. तर सरपंच कडीला सरकले. डुक्कर आल्यावर तर डुक्कर त्याच्या पाहुण्याला म्हणलं मला सरपंच भ्याला. तर त्याच्यातला एक हुशार पाहुणा होता, ते म्हणला येडगळा, सरपंच नाही भ्याला, तू भरलेला होता म्हणून तो लांबून गेला. अशी काही चार वाक असतील ना, त्यांना वाटतंय मी मोठे. तो नालायक हे सुमळ्या. माझ्या पैठणच्या मालकाला प्रश्न केला, मालक तुम्ही भजन कोणाचं करता? ते बाबा, तर नाथांनी सांगितलं मी विटेवरच्या मालकाचं भजन करतो. मग भजन तुम्ही पंढरपुरातल्या मालकाचं करता, त्या अर्थी ते तुमच्यापेक्षा मोठा का लहान? म्हणले मोठाचे, मोठाचे ना आमच्यापेक्षा, म्हणून तर आम्ही भजन करतो. त्याच तो मोठा आहे आमच्यापेक्षा. मग मोठा माणूस गरीबाकडून पैसे घेत असतो का? असं बऱ्याच वेळेस होतं. मालक गड्याकडून दीडहीन पैसे घेतो. बऱ्याच मालकाला पैसे घ्यावं लागते पंढरनाथ, असं होतं, कधी कधी होतं. हा झाला व्यवहार. नाथ बाबा होते. नाथ बाबांनी सांगितलं, बाबा तुला माझ्या शब्दावर विश्वास नाही का? तू नको. मानील तो देईल काही, न मानील तो नेईल काही. मला सांगा, एक जण घोड्याला म्हणला, ते म्हणला मी घोड्याला घोडं म्हणतच नाही, काय होणार आहे? नको म्हणू. मी गाढवाला घोडं म्हणणार आहे, कसं शक्य आहे बरं? नाही वरातीवर बसेल, नाही म्हणलं वरातीला घोड्यावर बसन, पण घोडं गाढवाल म्हणेल. मान्य असते काय? नाही. ते ना बाबा होते, तू मान्य कर अथवा न कर, पण संतांचं देवावर कर्ज आहे. एक सोपी व्याख्या सांगू. दुपारच्या कीर्तनात सांगितलं होतं प्रकाशराव, ही 18 संत जर जन्माला आली नसती, याची समाधीतली साधू जर जन्माला आली नसती मैनागिरी बाबासारखी, तर तुम्ही आणि मी आपल्यात ऊसातल्या डुकरात आणि आपल्यात काहीच फरक राहिला नसता. आपण माणसं म्हणून जगतो ना, ही संतांची कृपा आहे. ही संत जर जन्माला आली नसती ना, तर आपण माणसं राहिलो नसतो. मगर बाबा, इतकी संतांची कृपा आहे आपल्यावर. आपल्यावर असं नवल नाही हो, आपण साधी चिल्लर माणसे. आपली व्याप्ती तरी काय?
एक आमदार झालं, ताकदीवर झालो म्हणला, ताकदीवर झालो. मग त्याच्या वाढदिवसाच्या कीर्तनात 100-200 त्याचे कार्यकर्ते होते. मग बाकीचे लोक उठून गेल्यावर कार्यकर्त्यांनी म्हणलं आता तुम्ही आमदार साहेब उभं राहा बरं. उभं राहिले. त्या दिवशी मला फोनवर बोललेलं बोला बरं. ते म्हणले पाय पडतो राव ते दिवशी इचकून. म्हणलं काय झालं? या 200 लोकांमुळे आमदार झालोय. यानं माझा प्रचार केलाय. यानं जर प्रचार केला नसता तर मी लोकांना माहीत झालं नसतो. देव कोणी दाखिलाय? भावे तुझ देवपण का कुळीची हे कुलदेवी केले ठावे संताने. या संतांनी जगाच्या मालकाचा प्रचार केला. याच्याकरता आपल्याला देव माहीत झाला. अन्यथा देव वैकुंठातच राहिला असता. खाली माहीत नसता झाला कोणाला. नाही तरी सांगता येते. 92 एकर जमीन बापान कमिली. रुपेबा पोराला शिकिलं पोरग सुपर क्लास 1 कलेक्टर झालं जिल्ह्याचा. जमीन 92 एकर, गुंठा ऐकली नाही. कलेक्टर केलं पोरग. कीर्तनात भेटीचा योग आला. आपली काय लायकी होती. ज्ञानोबर आहे तुकोबरायच्या कृपेने हे लोक भेटते. हो नाहीतर ह्या लोकांच्या गाड्या पुसायची तर लायकी नाही आपली. किती मोठे असते कलेक्टर म्हणजे साधी गोष्ट आहे का ती. टायरच हात लावू द्याला हवा सोडायला काय म्हणले असते बाळ्या. हो चल बाजूला. पोलीस म्हणले असते कलेक्टरची गाडी काही हवा सोडतो काय तू आज म्हणले असते. 92 एकर जमीन. आईची पुण्यतिथी होती त्याच्या मित्राच्या. मायबापाविषयी चरित्र सांगितलं पुराणातलं श्रावणाचं. कीर्तन आटोपल्या बैठकीत बसल्यावर कलेक्टरच्या डोळ्याच्या कडा भरून आल्या. महाराज 92 एकर जमीन बापान कमिली. मला कलेक्टर केलं. आई वडील गावाकडे राहते. रविवारी भेटीला जावा अशी इच्छा असते पण त्या दिवशी बायको कॉलर धरती. 7 दिवस लोकाला देता, 8वा दिवस मायबापाला देता. आमच्या सोबत लग्न केलं कशाला. कलेक्टर आहे जिल्ह्याचा बॉस आहे. 92 एकर जमीन आहे. सुख नाही प्रकाशराव. सुख नाही सुख नाही सुख नाही. पंढरपुरातल्या मालकाला पण सुख नव्हतं तुपे बाबा. कोणी दिले? संतांनी दिले. संतांचे सुख झाले देवा. संतांचे सुख झाले देवा. भगवती सेवा तरी त्यांचे भगवती सेवा.
योग झालं, खाली आलाय, अजून नाही गेला. सुख संपल्यावर इथं राहत नव्हता. ते येडे पाहुण्याची परिस्थिती संपल्यावर गेलेला पाहुणा पण पत्रिका द्यायला की पटकन उठतो आणि त्याच्या इथं मसडी आलेली असल्यावर मुक्कामाला राहतो. मग येडपट नालायक पाहुण्याला इतकी अकली येतं तर देवाला किती अक्कल असं म्हणतो. एक जण म्हणलं माझ्यासारखा चालू जिल्ह्यात कोणी नाही. म्हणलं तुझ्यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलंय तो किती चालू असेल. तू कशाला दळायला म्हणलं वाळू त्याचं पीठ पडत असतं का सुमळ्या. अजून सुख संपलं नाही संतांचं. मनवोनी सेवा करी त्यांची. किती सेवा करते माहिती. प्रकाशराव तुम्ही जर म्हणले आरतीच्या गेटवर थांब बाळू तर किती मिरच्या लागते बाळूला. रातच्या बेरातच्या 2-2 वाजता वाकोडकर जीव घालते रे जीव घालते. आणि ते जर म्हणले महाराज आमचा वॉचमन नाही आजच्या दिवस घंटाभर आडत सांभाळा बरं. आता लोक जीव घातलेलं चट मातीत जाईल. बाळू महाराज म्हणून काय हो या परी आगाव झाले मला जो आडत सांभाळायला लावायचे. पंढरपुरातल्या मालकान दरोजा सांभाळला. बारत्रिक 36 वर्ष स्वामी वॉचमन राहिला, गेटमॅन राहिला, चौकदार राहिला, जगाचा बाप नाथांच्या घरी. का विटेवरच्या मालकाला त्या संतांनी सुख दिले हे एक कर्ज आहे. त्यांचा प्रचार केला हे एक कर्ज आहे. आणि विटेवरच्या मालकावर मगर बाबा ते कर्ज असते. तुम्ही जितकं चांगलं वागता का तितकं त्याच्या डोक्यावर मंगेश कर्ज असते. तरुणांना विनंती करतो, पायाला स्पर्श करून करतो. काय मला पाप लागणार आहे तुमच्या पायाला हात लावल्यावर. तुम्हाला एकही पंढरपूरची वारी घडली नसेल, 12 ज्योतिर्लिंग पाहिले नसताल, आळंदी पाहिली नसेल, पैठण पाहिलं नसेल, देहू पाहिलं नसेल, आणि तुम्ही दिवसात एकदा जर मायबापाच्या पाया पडत असाल तर तुम्ही पंढरपुरातल्या सेवा ज्यानं केली का त्याचं कर्ज पंढरपुरातल्या मालकाच्या डोक्यावर पडते. साकडे पडूने दिकाई त्याच्यावर नाना प्रकारची संकट आली. आपणची माथा ओढवी ते स्वतःच्या अंगावर ओढून घेते. याचंच नाव नाचणे. नाचणं म्हणजे घुंगरं बांधून नाही. संतांकडे पडलेली कामं स्वतःहून करणे इति नाम नाचणे. त्यांच्यावर आलेली संकट निवारणे इति नाम नाचणे. त्यांच्यावरची कोढे निवारणे इति नाम नाचणे. पण संत सुद्धा त्या अधिकाराची लागते. ते कर्तव्य सुद्धा त्या योग्यतेचा असावा. मग देवाच्या डोक्यावर त्याचा भार होतो आणि ह्या उतारण्यासाठी ते वाटेल ते त्यांचं काम करतोय. चालत असलेली जुनाट परंपरा समाधी सद्गुरु मैनागिरी महाराजांच्या या अधिष्ठानानं पुनीत असलेली
पावनटो नावाची नगरी, गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद करतोय, याच्या पलीकडं प्रणाम सुद्धा करतोय. मला आमंत्रित केलं याच्याकरता नाही. एका समाधीधन सद्गुरू साधूचा उत्सव तुम्ही तळमळीनं श्रद्धेनं करता, याच्याकरता तुम्हाला धन्यवाद. माझं काय नशीबच गोड आहे. ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कुंदा खांदी चोर. नशीब गोड असलं की काय अडचण नाही. आणि नशीब फिरल्यावर आजचे सरपंच काय नाव आहे त्याचं, सारंगराव, येईनं जर मला 2 कोटी रुपये दिले आज, मी येरी म्हणालो घाम येऊ देऊ नका, मला भरपूर पैसे दिलेत पंढरपुरातल्या मालकांनी, पण येईनं जर दिले किशोर बुवा आणि शेनगावला जाऊस तर अटॅक न गिरगावकर मेला तर काय फुकून घ्यायचे का ते 2 कोटी. आपल्याला मोठं करणारा कोण आहे तुपे बाबा, पंढरपुरातला आहे तो मोठा आहे, तो मोठं करतोय. हा देणारा देत असेल, पण प्रारब्धात नसलं की खाता येत नसतं. एका गरीबाला 2 क्विंटल ज्वारी झाली टाळकी. प्रकाशराव तुमच्या सारख्याला म्हणला ते आता मला वरणाची पंचायत येते, ते म्हणजे कुठं वरण शिजे तू, कुठं मसाले आणतून, भुरक्या कुटीतून, मिरच्या कुटीतून, कशाला ताण घेऊ तू, तुला महिन्याला 15 किलो तूप मायाकून गावाला दिले मी त्याला. मग सकाळी 2 भाकरी अर्धा किलो त्या तुपात खात जाय, आणि 15 किलो तूप म्हणजे रोज अर्धा किलो, 5 छटाक सकाळी 5 छटाक संध्याकाळी. दृष्टांतात सांगायला काय आपल्या बापाचं ग थोडं जाते. माणसं असं मोकळं बोलायला बी असे कंजूशी. हो हो, हे मळ्याच्या ठाळूवरलं लोणी खाणारे हे नुसतं चांगलं पण बोलत नाही. तर सकाळी 5 छटाक आणि संध्याकाळी 5 छटाक तूप खाऊन मरावून मुकाट्या. यानं त्याच्यातलं 8 किलो तूप विकलं आणि त्या पैशाचे बैंगन घेत होता, आणि बैंगन भाजून बैंगन तूप खात होता. लय बैंगनेला आकली नाहीत कशावर तूप खा, मिळालं नव्हतं का त्याला तूप, खाता आलं का नाही. मग हे पचू द्यायची ताकद मालकात आहे, त्याच्यात ताकद असते. दुर्बळाच्या हाती सापडाले मोठ्या भट्टीत भाजलेलं गाडगं आहे. विठाला निदैवाच्या परिवारी आळंदीतल्या मालकाचा पुरावा आहे. तिथं उपवास करायला ध्यानासाठी. अरे सुंगळ्या, तुझ्या खाली सांगापूरला आणि तू त्याच्यावर बसून धिरडे खालास. हो, त्याच्यावर बसून धिरडे खालाय, शेंगुळे खालाय, भेंडुळे खालाय, त्याच्यावर बसून. शेंगुळे कळायचे नाही तुम्हाला, गळफासे. आणि तपश्चर्या करायला धनासाठी प्रकाशराव, आणि खालीच गाडगं पुरलेले 2.5 किलो सोन्याचं. प्रारब्ध खोट, चांगलं किती करायचं त्याच्या हातात. चल, अशा परम पावन संतांचा उत्सव तुम्ही करता. दरवर्षी मी बघत राहतो, काही ना काही कमिटी नवनवं काम करते. स्वयंपाकघर करतील, काही करतील, आगळं वेगळं. मधल्या 1-2 वर्षामध्ये ब्रह्मांडाच्या मालकाची प्राण प्रतिष्ठा केली, एक आगळं वेगळं नाव गोडसं. तुम्हा सर्व गावकऱ्यांना धन्यवाद. यजमान कधी कधी बदलत असतील, त्याबद्दल काही दुमत नाही, पण फोन गजू भाऊ तुझे बाबा करते तरी दरवर्षी. गजानन भाऊ काकडे फोन करत असते. त्यांच्या घरी गेल्यावर त्यांचा मुलगा चांगली सोय करतो, छानशी. ठीक आहे, गावातल्या मायमावल्या असतील, पुरुष असतील, ह्या मालकावर श्रद्धा ठेवा, देव तुमचं चांगलं करेल. समाधीधन सद्गुरू